कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। विरोधी पक्षांकडून भारतीय संविधानाबद्दल खोटं नरेटिव्ह सेट केलं जात आहे, त्याला केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकारच्या वतीनं सडेतोड उत्तर दिलं जात आहे। या पार्श्वभूमीवर भारतीय संविधान, समाजकारण, राजकारण, धर्मकारण आणि सद्यस्थिती या विषयावर जनप्रबोधन महासभेत विचारमंथन होणार आहे, असं प्राध्यापक शहाजी कांबळे आणि रूपा वायदंडे यांनी सांगितलं। पद्मश्री लक्ष्मण माने, डॉक्टर अच्युत माने, सुरेश माने यांची भाषणं जनप्रबोधन महासभेत होणार आहेत, तर पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, खासदार धनंजय माडिक, श्रीमंत शाहू महाराज, आमदार अशोक माने, राजेश क्षीरसागर यांची या सभेला उपस्थिती असेल। पत्रकार परिषदेला अनिल धनवडे, बबन शिंदे, संजय जिरगे उपस्थित होते। कोल्हापुरातील शनिवार पेठेतील श्री निरंजन संस्था तालीम मठ आणि सचिन ढणाल युवा मंचच्या वतीनं मोफत डोळे तपासणी आणि रक्तदान शिबिर झालं। या शिबिरात 350 लोकांचे डोळे तपासले, तर 51 रक्तपिशव्या संकलित झाल्या। या शिबिरात सहभागी झालेल्या नागरिकांना मठाच्या प्रांगणात मोफत चष्मे वाटण्यात आले। कुणाल पाटील, मोहन कलकुटकी, प्रतीक भोसले, प्रणव गाढवे, बिपिन गवळी, जितेंद्र महंकाळे, कार्तिक बालभट्ट, संग्राम भोसले यांच्या हस्ते चष्म्यांचं वाटप झालं। भुदरगड तालुक्यातील सावर्डे इथल्या 12 वर्षाच्या मुलाला जीबीएस सिंड्रोम हा गंभीर आजार झाला होता। 31 जानेवारी रोजी त्याला सीपीआरच्या बालरोग विभागात दाखल करण्यात आलं। प्रकृती गंभीर असताना त्या मुलाला अतिदक्षता विभागात हलवण्यात आलं। अतिदक्षता विभाग प्रमुख डॉक्टर संगीता कुंभोजकर यांच्या टीमनं सुमारे 2.25 महिने त्याच्यावर उपचार केले, त्यातून त्या मुलाला जीवदान मिळालं। हे सर्व उपचार महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून मोफत करण्यात आले। त्यासाठी अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भूषण मिर्जे, डॉक्टर शिशिर मिरगुंडे, डॉक्टर महेश्वरी जाधव यांचं सहकार्य मिळालं। कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स, कोल्हापूर ग्रेन मर्चंट असोसिएशन यांच्या वतीनं अन्न सुरक्षा प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र कार्यशाळा घेण्यात आली। ग्राहक आणि अन्न पदार्थ बनवणाऱ्या व्यावसायिकांसाठी ही कार्यशाळा महत्त्वपूर्ण आहे। त्यामुळे व्यवसाय अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह बनवण्यासाठी हॉटेल, बेकरी आणि अन्न पदार्थ विक्रेत्यांनी प्रशिक्षण घ्यावं, असं आवाहन कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेट्टे यांनी केलं। या कार्यशाळेला 300 पेक्षा अधिक व्यावसायिकांनी उपस्थिती लावली। यावेळी संजीव परीख, राजू पाटील, प्रशांत शिंदे, राहुल नष्टे, कीर्ती गौतम उपस्थित होते। 11 ते 19 एप्रिल या कालावधीत महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव आयोजित केला आहे। त्यामध्ये पहिले 2 दिवस व्याख्यान होईल, तर 13 आणि 14 एप्रिल रोजी बिंदू चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येईल। 19 एप्रिल रोजी दसरा चौकातून चित्ररथासह भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे, अशी माहिती शिवाजीराव कवाळे, सोमनाथ घोडेराव यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी जे.के. गायकवाड, दिगंबर लोहार, लालासाहेब नाईक उपस्थित होते। शालेय स्तरावर समृद्धी प्रज्ञाशोध परीक्षा महत्त्वाची मानली जाते। या परीक्षेत कोल्हापुरातील शेलाजी वनाजी संघवी विद्यालयानं जिल्हा आणि राज्य स्तरावर घवघवीत यश मिळवलं। 1ली ते 4थीच्या या परीक्षेला 448 विद्यार्थी बसले होते, त्यामधील 111 विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान पटकावलंय। त्याबद्दल शाळेच्या वतीनं रॅली काढून विद्यार्थ्यांचं कौतुक करण्यात आलं। या विद्यार्थ्यांना संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक LM पाटील यांचं मार्गदर्शन लाभलं। या रॅलीत विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते।